दर्द को रब भी देता है दुआएं ऐसे उस हमदर्द को। दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को रब भी देता है दुआएं ऐसे उस हमदर्द को। बांट ले सुख दुख को जिसके दिल में ऐसी प्यास हो, है वही इंसान जहां इंसानियत का वास हो। नगरसेवक योगीराज गाडे आणि थोरात आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच नंबरचे चष्मा वाटप हा उपक्रम गुलमोहर रोडवरील आनंद शाळेमध्ये पार पडला। तज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपलब्ध असून नावाजलेले अंजली चष्मावाला यांची टीमही या ठिकाणी उपलब्ध असून नागरिकांची सेवा करत आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शिबिराला प्रतिसाद दिला। यामध्ये महिला पुरुष वयोवृद्ध तसेच कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनीही आपले डोळे तपासून घेतले। तसेच ज्या नागरिकांना चष्मा लागला अशांना लगेचच मोफत चष्म्याचं वाटप करण्यात आलं। प्रथम महापौर भगवान फुलसुंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे यांनी या शिबिराला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले तसेच नागरिकांशी संवाद साधला। शिवसेनेच्या शिकवणीनुसार माजी नगरसेवक योगीराज गाडे हे 80% समाजकारण करत असून या शिबिराचा लाभ हजारो गरजूंना झाला आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात येत आहे। आज गुलमोहर रोड आनंद विद्यालय या सावडी उपनगर परिसरात प्रथमच आम्ही मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत चष्मा नंबरचा चष्मा वाटप पण देखील या शिबिरानिमित्त देत आहोत। आपण खरं तर पाहिलं तर आमचे अनिल भैया राठोड साहेब हे नेहमी नगर शहरात नेत्र तपासणीचे शिबिर घ्यायचे वेळोवेळी संपूर्ण नगर शहरात तीच परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे। आणि विशेषतः सांगायचं म्हणलं की 5 वर्षापूर्वी किंवा 8-10 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे शिबिर भरायचे त्यावेळेस 100 मधून 20-25 किंवा 15 लोकांना चष्म्याचा नंबर लागायचा। पण आज धक्कादायक बाब ही आहे की 100 पैकी 97-98 लोकांना चष्मा लागत आहे। लहान वर्गापासून तर मध्यवर्ग असो किंवा तरुण वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो सर्वांना आज आपल्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे मोबाईल स्क्रीन टाइम वाढल्यामुळे सर्वांना नंबर लागत आहेत। खरं तर आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की सुख दुःख सगळ्यांच्या आयुष्यात असतं, पण आपण त्याच्यातून कसं सावरलं पाहिजे हे आपल्याला आलं पाहिजे। कारण की परमेश्वरांनी आपल्याला एवढं आरोग्य दिलेलं आहे, आपल्याला हातपाय शरीर डोळे दृष्टी दिलेली आहे। खरं दृष्टीशिवाय माणसाचं काहीच होऊ शकत नाही। जी आपली दृष्टी त्याच्यामुळे आपण हे जग पाहतो आणि ज्यावेळेस आपण या दृष्टीतून हे जग पाहतो आपण जे पाहतो ते डोळे आपल्याला आपल्या ब्रेनला अॅनालाइज करून मेसेज पाठवतो की आपण असं असं चित्र बघतोय आणि त्या आपण जे आपले डोळे बघतो त्यावरून आपण रोजचे आयुष्यातले निर्णय घेतो। म्हणून दृष्टी ही किती महत्वाची, दृष्टी जपली पाहिजे, हे आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज माणूस एवढा बिझी झालेला आहे, एवढा स्ट्रेस आयुष्यामध्ये की पैशाचं मागं पळ, उद्योगधंद्यांच्या मागं पळ, याच्यातून माणूस स्वतःचं आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी वेळ काढून आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या दृष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। हाच उद्देश आमचा या शिबिराचा होता की लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, आपल्या दृष्टीकडे लक्ष द्यावं। त्यामुळे आम्ही हा शिबिर आयोजित केला आहे। जय महाराष्ट्र। आज आपल्या नगर शहरात आनंदनगर विद्यालयात महानगरपालिकेचे आमचे शिवसेनेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक योगीराज गाडे यांच्या आणि नगर शहर शिवसेनेच्या वतीनं अतिशय चांगलं असं मोफत नेत्र शिबिर आणि चष्मा वाटप हे शिबिर आयोजित केले। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे खासदार निलेशजी लंके आणि योगीराज गाडे मित्रमंडळ सर्वजण उपस्थित होते। खरं म्हणजे या नगर शहरात सर्वसामान्य लोक दवाखान्यात जायचे म्हणजे खूप अवघड परिस्थिती, साधा केस पेपर काढायचं झालं तर 500 रुपये लागते आणि म्हणून सर्वसामान्यांची गरज ओळखून आज योगीराजने नगर शहरात हे तिसरं मला वाटतं शिबिर भरवलंय आणि गरजूंना मोफत चष्मे वाटप शिबिर केले। तर म्हणजे शिवसेना हा पक्ष असा आहे की 80% राजकारण 20% समाजसेवा, 80% समाजसेवा 20% राजकारण असं शिवसेनेचं ब्रीद आहे। त्या
पावलावर पाऊल ठेवून योगीराज काम करत आहे. कारण आपले डोळे नीट असतील तर आपल्याला जग नीट दिसतं आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला जर डोळ्यांची काळजी घ्यायची असेल तर या शिबिरातून त्यांनी फायदा उठवा अशी मी सगळ्या नगरकरांना विनंती करतो. आणि बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे. अनिल भैया धर्मवीर अनिल भैया राठोड यांनी सुद्धा आम्हाला हीच शिकवण दिली की सामान्य माणसांची सेवा करा, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून गोरगरिबांची सेवा करा. ते आम्ही सगळेजण करत आहोत. मी योगीराजला पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे धन्यवाद देतो. सहकारी युवा नेते आणि प्रभाग नंबर 4चे नगरसेवक योगीराजजी गाडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने जे संपूर्ण प्रभागासाठी आणि विशेषतः सावेडी उपनगरामध्ये गेल्या 8 दिवसापासून विविध ठिकाणी त्यांच्या प्रभागामध्ये नेत्र तपासणी आणि मोफत चष्म्याचं वाटप याचं हा उपक्रम राबवला जातोय. प्रथमतः योगीराज गाडे यांचं मनापासून कौतुक करतो. खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागामध्ये काम करत असताना महानगरपालिकेचे सातत्याने प्रश्न मांडणारा, ते प्रश्नाला शेवटपर्यंत त्याच्यासाठी सोल्युशन देणारा असा नगरसेवक आपण मागच्या 7-8 वर्षामध्ये योगीराज गाडे यांचं काम बघितलेलं आहे. त्यांनी वेळोवेळी लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. परंतु याही पलीकडं समाजाला काहीतरी देणं लागतो. आपण काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम केला पाहिजे आणि ह्या उपक्रमातून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना इतका लाभ घेता येतोय. कारण ज्येष्ठ नागरिकांना फार अडीअडचणी असतात. साधे 200 रुपये जरी खर्च करायचे म्हटले त्यांच्यासाठी फार मोठं आव्हान असतं. परंतु असा उपक्रम राबवल्याने जिथं त्यांच्या एखाद्या दवाखान्यामध्ये 1000-1200 रुपये जाणार आहे, हे योगीराज गाडेंच्या माध्यमातून मोफत ही सुविधा दिली जाते. तर सगळ्या जनतेला प्रभागाच्या आणि सावेडी उपनगरामध्ये त्यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. शिवसेनेचे युवा नेते माजी नगरसेवक योगीराजजी गाडे यांच्या संकल्प प्रयत्न आणि पुढाकारातनं त्यांच्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांनी या डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप त्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे. हे त्या शृंखलेतलं 3रं शिबिर आहे. यापूर्वी फकीरवाडा असेल, तारकपूर असेल, अत्यंत चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला आणि आज आनंद विद्यालयामध्ये सावेडी परिसरामध्ये हे शिबिर पार पडते. आपण पाहताय की इथं लांब लांब रांगा लोकांच्या लागलेल्या आहेत. कायम समाजोपयोगी उपक्रम राबवणं हा योगीराजजींचा सतत प्रयत्न असतो. आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांतजी गाडे सर यांचा वारसा ते त्या ठिकाणी चालवत आहेत. आणि खरं तर आज समाजात आपण पाहतो की डोळे तपासायला जर कुणी गेलं तर त्याला तपासायला मोठा खर्च येतो. चष्मा लागलाच तर त्या ठिकाणी त्याचाही खर्च मोठा येतो. तिथं आता त्यांनी माहिती दिली की थोरात आय क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू आहे की याच्यामध्ये जवळपास 90% जास्त लोकांना त्या ठिकाणी स्क्रीनिंग केल्यानंतर डोळ्यांचा चष्मा असल्याचं त्या ठिकाणी आयडेंटिफाय होतंय. आणि काही केसेस असे आहेत की ज्याच्यामध्ये कॅटरॅक्टचे सुद्धा डिटेक्शन्स होत आहेत. योगीराजजींच्या पुढाकारातनं हे समाजातल्या सगळ्या घटकांच्या सेवेचं जे काम सुरू आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो. आणि मला खात्री आहे की त्यांनी आता हे 3रं शिबिर या ठिकाणी संपन्न आज उत्साहात होत आहे. अशाच पद्धतीनं त्या प्रभागातल्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक नागरिकाला या सुविधा त्यांच्या माध्यमातून मिळतील आणि लोकांना त्याचा लाभ घेता येईल. नगरसेवक योगीराज गाडे यांच्यातर्फे आज गुलमोहर रोडला चष्म्याचं शिबिर ठेवलेलं आहे. याच्या आधी सुद्धा त्यांनी तारकपूर, फकीरवाडा या ठिकाणी सुद्धा शिबिर ठेवले आहे. त्यांचा उपक्रम चांगले दांडगे असते. प्रत्येक वेळेस ते धावून येते. कोणत्याही समस्या असली तरी ते धावून येते. त्यांच्याबद्दल आणि ह्या वार्डात ते नगरसेवक असल्यामुळं प्रत्येकाच्या घरातले ते ताईत बनले आहे. सविता दत्तात्रय चिंतामणी ज्येष्ठ नागरिक आहेत. माझे मिस्टर त्यांचा ग्रुप आहे. त्यांच्यातर्फे आम्हाला माहिती मिळाली तिथं की येणार मला मुक्त डोळे तपासायला. आम्ही आलो इथं. पहिल्यांदा डोळे चेकिंग केले, नंतर नंबर बघितला, नंतर चष्मा दिला. योगीराज गाडे यांच्या माध्यमातून आज आनंद विद्यालयामध्ये खूप सुंदर असा प्रतिसाद मिळतोय आणि नेत्र शिबिराचं खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी आज त्या शिबिराचं म्हणजे योगीराज गाड्यांना प्रतिसाद दिलेला आहे. आणि दणके साहेबाचा पण यांच्यात खूप मोठा वाटा आहे आणि त्यांना पण धन्यवाद. आणि खूप सुंदर चष्मे पण खूप सुंदर आहेत आणि
तपासण्या पण खूप सुंदर होतात. ते योगीराज गाड्यांना मी धन्यवाद देते की नाही का आज शहरात अशा ठिकाणी की तुम्ही आज नेत्र दानच करताय समजा सगळ्यांच्या वतीने की आज डोळे म्हणजे खूपच आवश्यक गोष्ट आहे. आणि योगीराज गाडे यांना धन्यवाद देते की मी नाही का की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 1,000-1,500 लोकांनी डोळ्याची तपासणी करून आणि फ्री सगळ्यांना सुंदर चष्मे आहेत आणि सगळ्यांना सुंदर चष्म्याची वाटप झालेली आहे.